हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आपण या भागात हे सुंदर बदकं आणि त्याची पिल्लं, डक आणि डकलिंग्स हे कसं करायचं बघणार आहे. अगदी लहानपणापासून 5 लिटल डक्स वेंट स्विमिंग वन डे असं करत आपली मुलं नातवंड शिकत आली आहे. आणि हे डक आपल्याला लहानपणापासून खूप आवडीचा प्राणी आहे. तर हे डक्स कसे करायचे किंवा इतकी सुंदर बदकं कशी करायची हे आपण या भागात पाहणार आहे. मदर्स डेला आपण निटिंग शाल हा व्हिडिओ टाकला होता आणि तुम्हाला माहित आहे की निटिंग खूप कमी लोक करतात. आपले जितके सबस्क्रायबर आहेत त्यांच्यात क्रोशे जास्त लोक करतात. त्यामुळे मदर्स डेच्या त्या व्हिडिओमुळे खूप जणांनी मला रिक्वेस्ट केली की मॅडम काहीतरी क्रोशाचंही सांगा मदर्स डे साठी. तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सुंदरसं असं हे मदर्स डे गिफ्ट होऊ शकतं. इतकं छान मदर्स डेज काय तुमच्या नातवांना, मुलांना, सगळ्यांनाच, तुम्ही लहान मुलं असतील तर त्यांना आणि कोणालाही बर्थडे गिफ्ट म्हणून देऊ शकता. सगळ्यांना आवडेल असं हे गिफ्ट आहे. चला तर मग आपण पटकन बघू. इतकं छोटं आणि सोपं जे फक्त 25 ग्रॅम लोकरीत झालेलं आहे. म्हणजे हे बदकं बरं, हे खालचं आपण आधीच केलेलं आहे एका जुन्या व्हिडिओज व्हॅलेंटाईन्स डेच्या. तर आपण फक्त बदकांविषयी बोलतोय. तर इतकी सुंदर ही बदकं करायला खूप आवडेल तुम्हाला. आवडली असतील ही बदकं तर मित्रांनो आधी चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. बेल सारखं बटन दाबा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे तुम्हाला कळेल कोणता व्हिडिओ आहे ते. चला तर मग आपण सुरुवात करू ही सुंदरसे बदकं बनवायला. ते बदक किंवा डक करण्यासाठी आपण हे 2 रंग घेतलेले. 4 प्लाय आहे. ही कदाचित जर याला सुट्टी झाली तर आपण लाल घेऊ याच्याऐवजी. आणि सुई घेतली आहे आपण 3.5 mm ची. दोन्ही 4 प्लाय लोकरी आहेत या, म्हणजे ही नसली तरी आपण 4 प्लायच घेऊ नंतर. आपल्याला सुरुवात करायची आहे या पिवळ्या रंगाने आणि आपण मॅजिक लूप मध्ये 8 सिंगल क्रोशे करणार आहे. तर आपण दोऱ्याचा वेढा घेऊ बोटांवर, एक टाका काढला आणि मॅजिक लूप मध्ये 8 सिंगल क्रोशे, एक चेन आणि 8 सिंगल क्रोशे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मॅजिक लूप बंद करा हे दोरा ओढून आणि पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून राऊंड पण बंद करा. तर हे 8 टाके आहेत. तर पहिला हा टाका आहे याच्याशी स्लिप स्टिचने आपण जोडून घेऊ पहिल्या सिंगल क्रोशे सोबत. हा पहिला राऊंड झाला आपला. आता दुसऱ्या राऊंडला आपण काय करणार आहे, प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. तर पहिले एक चेन करायची. सिंगल क्रोशेचा राऊंड असला की चेन करायचीच, आपल्याला माहित आहे. आणि पहिल्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, एक, त्याच टाक्यात हा दुसरा, परत पुढच्याही टाक्यात 2. आता तुमचं जर कन्फ्युजन होत असेल की इथे पहिला टाका कोणता आहे जोडताना, तर आपण एक सरळ मार्कर लावायचा इथे पहिल्या टाक्याला. पण असं इथे दिसतं, काही एवढा प्रॉब्लेम नाही. पण ज्यांचं कन्फ्युजन होत असेल त्यांनी पहिल्या टाक्याला मार्कर लावून घ्या. आता हा राऊंड असा पूर्ण करा. प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे, म्हणजे राऊंड झाला की आपले टाके असणार आहेत 16. प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे करून आपला दुसरा राऊंड झाला. पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडतोय आपण ह्याला आणि टाके आहेत आपले एकूण 16. आता तिसऱ्या राऊंडला पुन्हा आपण एक चेन करून सुरुवात करू. आणि राऊंड कसा करायचा आहे, तर पहिल्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2. तर या पहिल्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे केला आणि या पुढच्या टाक्यात 2, 1 आणि त्याच टाक्यात हा दुसरा. सिंगल क्रोशे 1 in 1 stitch and single crochet 2 in next. सिंगल क्रोशे 1 आणि त्याच टाक्यात इन द सेम स्टिच इन्सर्ट निडल अँड सेकंड सिंगल क्रोशे. तर असा हा राऊंड पूर्ण करा. राऊंड झाला की आपले टाके असतील 24. तिसरा राऊंड झाला आपला. 24 टाके आहेत आणि पुन्हा आपण पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने याला जोडतोय. चौथ्या राऊंड मध्ये आपण काय करणार आहे, तर 2 टाक्यांमध्ये 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2. एक चेन केली मी. पहिल्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे, दुसऱ्याही टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 in 2 stitches, सिंगल क्रोशे 2 in next.
म्हणजे परत पुढच्या एका टाक्यात सिंगल क्रोशे, दुसऱ्या टाक्यात सिंगल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. तर असा हा राऊंड पूर्ण करा. राऊंड झाला की आपले टाके असणार आहे 32, 8, 16, 24 आणि आता 32. 8 पासून सुरुवात केली आपण, तर असे टाके वाढत जातील. 32 टाके झाले आहेत हे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की पुढच्या राऊंडला 32चे 40 करायचे आहेत. म्हणजे पुन्हा आता 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करू आपण. पहिली एक चेन केली मी, 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 1, 2, 3 आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, 1 आणि 2. असा हा राऊंड पूर्ण करा. 3 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 in 3 स्टिचेस, सिंगल क्रोशे 2 in नेक्स्ट आणि या टाक्यात 2. तर असे 5 5 चे 8 गट. म्हणजे हा राऊंड झाला की आपले टाके असणार आहेत 40. तर हा राऊंड पूर्ण करा. 3 टाक्यात एक एक, पुढच्या टाक्यात 2. 5वा राऊंड झालाय आपला पहा. आणि इथे टाके झाले आपले 40. पहिल्या टाक्याशी पुन्हा स्लिप स्टिचनी जोडून देऊ आपण याला. आता पुढचे 2 राऊंड आपल्याला, हे थोडंसं असं झालंय वाटलंय तुम्हाला फोल्ड होत आहे असं, तरी काही हरकत नाही, कारण शेवटी त्याला गोलच आकार द्यायचा आहे आपल्याला. आता पुढचा 6वा राऊंड आपण कसा करणार आहे की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. म्हणून मी एक चेन केली. आता पहिल्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. आणि याच्या पुढचा म्हणजे 7वा राऊंड जो आहे तो सुद्धा आपण सेम असाच करणार आहे की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 in each stitch for the 2 next rounds. Round 6 and round 7. Stitches will be again 40. टाके 40च्या 40च राहतील, त्यात काही बदल होणार नाही. तर असे 2 राऊंड करून घ्या. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. 6, 7 असे 2 राऊंड झाले आहे माझे, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून. पण एक राऊंड आपण आणखीन करू इथे, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, म्हणजे 8वा राऊंड. 8 राऊंड झालेत आपले. आणि काय केलं आपण 8 राऊंड मध्ये, पहिल्या 5 राऊंड मध्ये 8 टाके वाढवले, 8 पासून 40 पर्यंत आलो. आणि पुढे 6, 7, 8 असे 3 राऊंड आपण एकही टाका न वाढवता प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला. आता हा 9वा आणि 10वा राऊंड थोडं लक्ष देऊन करायचा आपल्याला. 9व्या राऊंड मध्ये काय करायचंय की पहिले 2 टाक्यांमध्ये 2-2 सिंगल क्रोशे करायचे आणि शेवटच्या 2 टाक्यांमध्ये. तर पहिले मी एक चेन केली सिंगल क्रोशेचा राऊंड असल्यामुळे. तर या पहिल्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे पहा, 2 सिंगल क्रोशे इन फर्स्ट स्टिच, 2 सिंगल क्रोशे इन नेक्स्ट. एकाच टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे असं 2दा केला आपण. आता पुढच्या सगळ्या टाक्यांमध्ये एक एकच सिंगल क्रोशे करायचा आहे, फक्त शेवटचे 2 टाके येईस्तर. आणि शेवटच्या 2 टाक्यात पुन्हा 2-2 सिंगल क्रोशे करायचे. तर आता या पुढच्या सगळ्या टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 in each stitch till 2 stitches remain. इथे 2 टाके उरेपर्यंत एक एक सिंगल क्रोशे करा आणि या शेवटच्या 2 मध्ये पुन्हा 2-2. सो मेक सिंगल क्रोशे 1 in each stitch till 2 stitches remain. या 9व्या राऊंड मध्ये काय केलं आपण की पहिल्या 2 टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे केले. या बाकी मधल्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला फक्त. आणि आता शेवटचे 2 टाके आहेत, इथे सुद्धा आपण 2-2 सिंगल क्रोशे करणार आहे. पहिल्या याच्यात 2 आणि पुढच्या याच्यात 2. म्हणजे असे आपण इकडे 2 आणि तिकडे 2 असे 2 टाक्यांमध्ये एक एक टाका वाढवला, म्हणजे एकूण 4 टाके वाढले आपले. आणि आता 40चे टाके झाले आपले 44. पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिच करून हा राऊंड बंद करतोय आपण. 9व्या राऊंड मध्ये आपण 4 टाके वाढवले आणि टाके आपल्या किती झाले आता 44. आता 10व्या राऊंड मध्ये हे 4 कमी करायचे आहेत परत. पण ते कसे कमी करायचे बघा. आता परत पहिल्या टाक्यात एक चेन, पहिली एक चेन आणि इथल्या 16 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे. 16 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे. 1, 2 सिंगल क्रोशे 1 in 16 स्टिचेस. 4 झाले. असे 16 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करा. 16 टाक्यांमध्ये आपला इथून इथपर्यंत एक एक सिंगल क्रोशे करून झालाय. आता पुढचे 2 टाक्यांमध्ये 2SC टॉक करायचा आहे आणि त्यापुढे परत एकदा 2SC टॉक, म्हणजे 2SC टॉक 2दा करायचा आहे. आता पहा, एक तर तुम्ही असं सरळ टाक्यात घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढू शकता दोन्ही वेळेस आणि याचा 2चा 1 करायचा. पण याही पेक्षा
यात थोडंसं इथे खिडकी पडते, त्यापेक्षा जर आपण फक्त याचा फ्रंट पार्ट घेतला आणि एक टाका काढला, याचंही फ्रंट लूप घेतलं टाक्याचं आणि तिथून एक टाका काढला आणि मग दोनाचा एक केला तर इथे छिद्र पडत नाही, म्हणून आपण असं केलं. परत एकदा बघा, हा जो व्ही आहे याचा फक्त फ्रंट लूप घेतला सुईत, दोऱ्याचा वेढा घेऊन एक टाका काढला, पुढच्याही टाक्याच्या फ्रंट लूप मध्ये फक्त घातलं आणि दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि आता दोनाचा एक म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यात होते. तर हे 2SC टॉक आपण दोनदा केलं. आता पुढच्या 4 टाक्यात परत एक एक सिंगल क्रोशे करायचा. बघा हा विणलेला आहे, आता इथून 4 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 in 4 स्टिचेस, 3 आणि 4. देन अगेन 2SC टॉक 2 टाइम्स, परत दोनदा 2SC टॉक म्हणजे 2 मुके खांब एकत्र. बघा फ्रंट लूप मध्ये घालते मी फक्त आणि दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढते. पुढच्या फ्रंट लूप मध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढायचा. हा झाला एकदा 2SC टॉक. परत एकदा SC टॉक दोनदा केलं. काय काय केलं, पहिले 16 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे, मग 2SC टॉक दोनदा, पुढच्या 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, परत दोनदा 2SC टॉक, 2 मुके खांब एकत्र. आता हे 16 टाके उरले आहेत बरोबर, तर 16 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे, साध्या फ्रंट लूप वगैरे काही नाही. आता नेहमीसारखा एक एक सिंगल क्रोशे प्रत्येकात करून घ्या. असे हे सगळे टाके होतील आता परत आपले 40, कारण आपण 4 टाके कमी केले. 16 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून झालाय पहा आपला. आणि आता पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने आपण जोडतोय. तर हा आपला 10वा राऊंड पूर्ण झाला. थोडा 9व्या आणि 10व्यामध्येच आपल्याला लक्ष देऊन करावं लागलं, बाकी सगळे सोपेच होते. आता पुढचे पुन्हा 3 राऊंड आपण असे करणार आहे की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, म्हणजे न वाढवता. तर एक चेन केली आणि आता इथून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. असे 3 ओळी, 3 राऊंड. तर 3 राऊंड मध्ये आपले 40च्या 40च टाके राहणार आहे. आपण प्रत्येक टाक्यात सिंगल क्रोशे 1 in each स्टिच. 3 राऊंड्स लाईक धिस. आपले हे 11, 12, 13 असे 3 राऊंड झाले आहेत करून, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. आता आपण हे परत एकदा ओढून घेऊ आतला दोरा आणि इथे काय करणार आहे, आपण हे कापून घ्यायचं आहे. थोडंसं एक 8-10 इंच कापून घ्या दोरा आणि आपण कसं शिवायचं ते मी तुम्हाला सांगते. इथे गाठ मारून घ्या. दोरा कापून घेतला आपण 1 फूट जवळपास आणि हे इथे गाठ मारली. आता आपल्याला काय करायचंय, हा त्या बदकाचा बॉडी म्हणजे पोटाचा भाग आहे. तर इथे तुम्हाला आता हे शिवून घ्यायचं आहे जवळपास अर्ध अधिक. 40 टाके आहेत हे, म्हणजे असं जर डबल केलं तर 20-20 टाके होतात दोन्हीकडे. तर साधारण 10-12 टाक्यापर्यंत असं शिवून घ्या. मग इथे आपल्याला त्याचं डोकं जोडायचं आहे. तर आपण इथे टॅपेस्ट्री नीडलमध्ये हा दोरा होते आणि दाखवते तुम्हाला. बघा जिथे आपला शेवट झाला त्याचा म्हणजे स्लिप स्टिचने आपण जोडलं, तिथे आपण दोरा कापला 1 फूट आणि टॅपेस्ट्री नीडलमध्ये ओलं. आता हे 20 टाके आहेत दुप्पट केल्यामुळे, 40 होते आधी. तर आपण आता सरळ हे शिवून घेणार आहे. तर शिवायचं कसं, तर हा जो टाका असतो याचा इकडचा भाग घ्यायचा समोरचा आणि दुसऱ्या बाजूचा मागचा घ्यायचा. असं होऊन अशा सुई ओवायची. पहा परत हा जो व्ही आहे त्यात इकडचा समोरचा भाग घेतला आणि हा दुसरा जो व्ही आहे दुसऱ्या बाजूचा त्यात मागचा भाग घ्यायचा आणि हे शिवून घ्यायचं. परत एकदा बघा, हा व्हीचा समोरचा भाग घ्यायचा टाक्याचा आणि हा या टाक्याचा मागचा भाग घ्यायचा आणि इथे आपल्याला असे टाके घालून शिवून घ्यायचंय. तर असं 10 ते 12 टाके शिवल्या जातील एवढा आपण भाग शिवून घेऊ. आपण बघा इथपर्यंत साधारण शिवून घेतलाय आणि हा एवढा भाग रिकामा ठेवलाय. 3 आणि 3 6 आणि 2 8 टाके आहेत दोन्हीकडे रिकामे, म्हणजे न शिवलेले. आता इथे गाठ मारली तरी चालेल आणि यात आपल्याला फायबर भरायचा आहे. तर मी इथे गाठ मारते आणि फायबर भरू आपण यात. हेड किंवा डोक्याचा भाग करण्यासाठी हाच रंग घेतला परत आपण आणि मॅजिक लूप मध्ये 8 सिंगल क्रोशे करू आपण. तर मॅजिक लूप मध्ये मॅजिक लूप केलं बोटावर
आणि 8 सिंगल क्रोशे करायचे. 1 चेन आणि 8 सिंगल क्रोशे. 1 2. जसं बॉडी पार्टचं सुरू केलं होतं तसंच करायचं आहे आपल्याला. 8 दुने 16 आणि 8 त्रिक 24. 3 राऊंड पहिले तसेच करायचे आहेत आपल्याला. तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 सिंगल क्रोशे झाल्यावर आपण हा दोरा ओढून मॅजिक लूप बंद केलं आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिच मध्ये जोडून देऊ. या पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या. ही सुई जर कधी कधी जात नाही एकदम तर बारीक सुईने आपण त्याच्यात आधी घालून घ्यायचं टाक्यात, म्हणजे मग छान बंद करता येतं आपल्याला. आता दुसरा राऊंड कसा करायचा आपल्याला परत, तर प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. तर 1 चेन केली मी, सिंगल क्रोशे 2 in each stitch. After the round our stitches will be 16. असं प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करून घ्या. तर हा राऊंड पूर्ण करा. दुसरा राऊंड पूर्ण झाला आपला आणि आपण पहिल्या टाक्याशी जोडून परत स्लिप स्टिचनी राऊंड बंद करू. आता तिसरा राऊंड कसा करणार आहे आपण, एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे, पुढच्या 2, म्हणजे आपले टाके होतील आता 24. तर परत 1 चेन, पहिल्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2, 1 आणि त्याच टाक्यात सुई घातली परत 2. तर असा हा राऊंड पूर्ण करा. सिंगल क्रोशे 1 in 1 stitch, सिंगल क्रोशे 2 in next. रिपीट दिस 8 times. स्टिचेस किती होतील आपले 24. तिसरा राऊंड पूर्ण झाला आणि आपले टाके आहेत 24. आता आपल्याला 3 राऊंड पुढचे असे करायचे आहेत की प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे, चौथा, 5वा आणि 6वा. तर आपण हा राऊंड प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशेचे 3 राऊंड करून घेऊ. 1 टाके 24च्या 24च राहतील. 2 3 असे 3 राऊंड करून घ्या. 3 राऊंड आपले असे करून झाले आहेत. प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे आणि आपलं हे आता टाके 24 जसेच्या तसेच आहेत. आता पुढचा राऊंड आपल्याला काय करायचा आहे की एका टाक्यात 1 आणि पुढचे 2चा 1. तर एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे केला आणि पुढचे 2चा 1 म्हणजे परत फ्रंट लूप मध्ये घालायचं. 1 टाका काढायचा, पुढच्या फ्रंट लूप मध्ये घालायचं, जसं आपण तिकडे बॉडीत केलं होतं तसंच, आणि 3चा 1 करायचा. पुढच्या याच्यात नॉर्मल 1 सिंगल क्रोशे, परत 2चा 1. दोन्ही टाक्यांच्या फ्रंट लूप मधून 1-1 टाका काढायचा आणि 2चा 1. पुन्हा 1 सिंगल क्रोशे साधा आणि परत 2 टाक्यांमधून फ्रंट लूप मधून काढायचा. 1 1 आणि पुढच्या दुसऱ्याही टाक्यात परत फ्रंट लूप मध्ये घालायचं. 2चा 1. मग परत साधा 1 सिंगल क्रोशे. तर असा पूर्ण राऊंड करा, म्हणजे 7 वेळा करावं लागेल, 8 वेळा करावं लागेल हे. आणि झालं आपलं की टाके होणार आहेत आपले 16. सिंगल क्रोशे 1 आणि सिंगल 2 SC टॉग असं आपण 8 वेळा केलं आणि आपले हे टाके झाले आहेत आता 16. आता 2 ओळी आपल्याला अशा करायच्या आहे की प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे फक्त. तर प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशेच्या 2 ओळी करून घ्या. 16चे 16च राहतील टाके. आणि मग आपण यात फायबर भरून हे हेड बॉडीला शिवून घेणार आहे. डोक्याचा भाग पूर्ण झाला आपण. आता हा दोरा कापून घेऊ. गाठ मारून 1 हात फूट ठेवला टोक आणि दोरा कापून घेतला. आता यात फायबर भरा आणि हे डोकं आपल्याला इथे याला शिवून घ्यायचं असं. तर आपण इथे फायबर भरूया. फायबर केव्हाही असं एकदम गोळाच्या गोळाने भरायचं, थोडं थोडं भरायचं आणि सारखं सगळीकडे पसरवायचं बोटाने. यात आपण फायबर पूर्ण भरून झाल्यावर टॅपेस्ट्री नीडल घातली त्याच्यात. आणि आता हा भाग जो आहे पहा, हे जिथे जॉईंट आहे आलेला तो बरोबर या जॉईंटवर असा इथे शिवायचा आहे. इथे तर असं आपण दोन्ही एकमेकांना शिवून घेणार आहे. एकदा 2-3 टाके झाले की मग शिवणं सोपं जातं. फक्त 2-3 टाकेपर्यंत जड जाईल, कारण की दोन्हीकडे फायबर आहे. आणि हे थोडं काढूनच टाकू आपण.
हा दोरा हाईड करायचा आहे, तोही आपण आतमध्ये टाकून देऊ याच्या. बरोबर वरही 16 टाके आहेत डोक्याचे आणि या खालच्या बॉडीचेही 16 टाके आहेत. तर हे 16 टाके बरोबर असे एकमेकांना शिवून घेऊ आपण. थोडंसं मी यातलंही फायबर काढणार आहे, म्हणजे त्याचा आकार पाहिजे तसा छान येईल. तर एवढं आपण शिवून घेऊ. इथे आता साधे टाकेच घालायचे आहेत. एक भाग खालचा एक टाका घ्यायचा, वरच्याचा एक टाका आणि शिवायचा असं. बस असे सगळे पूर्ण चारही बाजूनी हेड त्या बॉडीला शिवून घ्या. मग फक्त याची चोच करायची आहे, डोळे लावायचे आणि पंख करायचे आहेत. तर ते पंख कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते. हे जोडण्याचं काम पूर्ण झालंय बघा आपलं. आता आपण काय करणार आहे, याला शिवून झाल्यावर चोच करायची आहे. तर आपण असं डोक्याकडून बघायचं आणि सेंटर जो आहे हा पूर्ण इथून सेंटर, तर त्याच्या आजूबाजू 2-2 टाके असे 5 टाके आपण या सुईत घेणार आहे. हे मी खूण करून ठेवली आहे काढून मुद्दामून. आणि त्यात चोचीसाठी आपण हा रंग वापरलाय तो जोडणार आहे. आता हा जोडल्यावर आपण इथे 5 सिंगल क्रोशे स्लिप स्टिच करून घेऊ. 5 नाही 4च करावं लागतील. 1 2 3 आणि 4 आपण सिंगल स्लिप स्टिच करून घेतलं याच्यात, की इथे आपल्याला बा चोच करायची आहे म्हणून. आणि हा 5वा टाका आहेच आपला. आता आपण काय करणार, पहिला रो म्हणून की एक चेन करा, पलटवा आणि या 5 टाक्यांमध्ये एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, मग डबल क्रोशे, पुन्हा हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशे एवढं करायचं आहे. तर पहिला आपण सिंगल क्रोशे करणार. पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे, घट्ट घ्या जरा. दुसरा हाफ डबल क्रोशे, मग डबल क्रोशे, पुन्हा हाफ डबल क्रोशे आणि शेवटच्या याच्यात सिंगल क्रोशे. अशी आपले ओठाची किंवा चोच त्याची जी आहे ती तयार झाली. पुन्हा एक चेन करून पलटवा. आता 2 टाक्यात सिंगल क्रोशे आणि तिसऱ्यात हाफ डबल क्रोशे असं करणार आहे. 1 2 आणि इथे हाफ डबल क्रोशे, 3 आणि परत 2 टाक्यामध्ये सिंगल क्रोशे, 4 आणि 5. आता फक्त याची गाठ मारून द्या या दोऱ्याची आणि अगदी असाच ओठ आता खालच्या या 5 टाक्यांमध्ये करायचा आहे. टाके आहेत इथे, आता दाखवते मी तुम्हाला. हा दोरा कापून हाईड करून घेऊ आधी. आता असेच अगदी एक ओठाचा भाग किंवा चोचीचा भाग खालनं करायचा आहे. तर खाली हे 4 टाके आहेत, तर इथे पुन्हा गुलाबी दोरा जोडू आपण आणि एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे असं इथे करत जायचं 5 टाक्यात. पहिली चेन, इथेच एक सिंगल क्रोशे. पहा याच टाक्यांमध्ये करत आहे आपण गुलाबीवाल्या. नंतर दुसऱ्या टाक्यात हाफ डबल क्रोशे, मग डबल क्रोशे, इथे डबल क्रोशे, पुन्हा हाफ डबल क्रोशे आणि मग सिंगल क्रोशे.
परत एक चेन करा, पलटवा आणि आता पुन्हा एक सिंगल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे, 2, एक हाफ डबल क्रोशे आणि पुन्हा 2 सिंगल क्रोशे. बस आता दोरा कापून घ्या आणि हे दोन्ही दोरे हाईड करून घ्या. बघा हे सुंदरसं आपल्या बदकाची चोच झाली आहे. आता डोळ्यासाठी एक एक काळा मणी लावू आपण इथे. फक्त पंख कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवते. पंखासाठी परत आपण ही मूळ बॉडी कलर जो आहे तोच घेतलाय आणि याला 13 चेन करून घेऊ आपण पंखासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. नंतर दुसऱ्या चेन पासून प्रत्येक चेन मध्ये सिंगल क्रोशे करा. 1 12 सिंगल क्रोशे येतील हे. 2 3 4 5 6. आता एक चेन करा, पलटवा आणि इथे प्रत्येक टाक्यात फक्त एक एक सिंगल क्रोशे करा, पण शेवटचा एक टाका सोडून द्या. म्हणजे आता 11 सिंगल क्रोशे करू आपण. 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. पहा शेवटचा एक आपण केला नाही, तो इथे सोडून दिला बघा हा. परत एक चेन करायची, पलटवायचं आणि आता 10 सिंगल क्रोशे करू. पहिला टाका सोडून द्यायचा आणि दुसऱ्या टाक्यापासून सिंगल क्रोशे करायचे. 1 मिनिट आपण असं करू, नाही तर एक चेन नाही करू, सॉरी. इकडनं कमी करताना एका टाक्यात स्लिप स्टिच करायची आपण. स्लिप स्टिच केली एक आणि आता इथे एक चेन करून इथे सिंगल क्रोशे करा. ती चेन काही धरू नये आपण. एक सिंगल क्रोशे म्हणजे आता इथे 10 येतील सिंगल क्रोशे. 2 3 असं एक एक सिंगल क्रोशे कमी होतील. हे 10 करून घ्या. तिकडचा एक टाका सोडल्यामुळे 10 सिंगल क्रोशे आले. आता परत एक चेन करा. इकडे काहीच करत नाही आपण कमी, इकडे जसे आहेत तसेच ठेवतोय, फक्त एका बाजूचे कमी करतोय. आता 10च्या ऐवजी इथे 9 सिंगल क्रोशे येतील. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 10व्या टाक्यात आपण सिंगल क्रोशे करणार नाही. पहा आता पलटवायचं आणि एका टाक्यात हा पहिला सोडून द्यायचा, दुसऱ्या टाक्यात सिंगल स्लिप स्टिच करायची आणि त्याच टाक्यात एक चेन करून सिंगल क्रोशे करायचं. म्हणजे एक टाका आपोआप परत पुन्हा कमी झाला. म्हणजे आता 9चे 8च होतील. 8 सिंगल क्रोशे येतील. आता हा एक झाला आपला. 2 3 4 5 6 7 आणि 8. बघा एक कमी झाला. आता इकडे काहीच करायचं नाही आहे, जसं आहे तसंच ठेवायचं. त्यामुळे पुन्हा एक चेन केली, पलटवलं आणि आता 7 सिंगल क्रोशे करायचे. शेवटचा एक सोडून द्यायचा. असं 5 पर्यंत करणार आहे आपण. 2 3 4 5 6 आणि 7. 8 होते, त्याऐवजी आता आपण 7 सिंगल क्रोशे करणार. शेवटचा एक टाका सोडून देणार. 7. हा 8वा काही केला नाही आपण. परत पलटवायचं
इकडनं पुन्हा एक कमी करायचा आहे, म्हणून हा पहिला टाका सोडून द्यायचा, दुसऱ्या टाक्यात स्लिप स्टिच करायची आणि तिथेच एक चेन करून एक सिंगल क्रोशे करायचा. म्हणजे आता 6 सिंगल क्रोशे होतील. तो एक झाला, दुसरा, तिसरा, 4, 5 आणि 6. 6 सिंगल क्रोशे झाले बरोबर. आता परत एकदा फक्त करायचं, एक चेन करून 5 टाक्यांमध्ये सिंगल क्रोशे करायचं. शेवटचा राहू द्यायचा तसाच. 1, 2, 3, 4 आणि 5. बस इथे गाठ मारून घ्या, म्हणजे हा आपला एक पंख तयार झाला. आपण इथे मग थोडेसे असे फोल्ड करू आणि हा पंख आपण लावून घेऊ. मग असा दुसरा पंख करायचा, फक्त तो काय करायचा, उलट करायचा. त्यात 5 पासून सुरुवात करायची आणि एक एक वाढवत जायचा 12 होईस्तवर. हा पंख आपण असं या बाजूला शिवणार आहे. आता दुसरीकडे शिवण्यासाठी वेगळा पाहिजे आपल्याला, असाच नाही करून चालणार. तर म्हणून तो काय करणार, किंवा असाच केला तरी चालेल, पण मग तो उलटा लावावा लागेल, असं उलट्या साईडने लावावा लागेल. पण सरळ बाजूनी लावायचं असेल, जसे ही सरळ बाजू आहे, तर आपण इथून हा पंख कसा करायचा, 5 पासून सुरुवात करायची. मी तुम्हाला दाखवते एकदा. 5 सिंगल क्रोशे करायचे म्हणून मी 6 चेन केल्या. परत दुसऱ्या टाक्यापासून एक एक सिंगल क्रोशे करा. आधी 1 म्हणजे 5 होतील हे सिंगल क्रोशे. 2, 3, 4 आणि 5. आता बघा, आपण हा जो केलेला पंख आहे तो आपला या बाजूचा आहे. ही सरळ बाजू आहे याची, म्हणजे या बाजूसाठी हवा आहे. तर 5 हा खालचा भाग झाला आणि आता वाढवत जायचे आपल्याला, या बाजूनी इकडनं वाढवत जायचे, इकडे तसेच ठेवायचे. तर आपण परत एक चेन करून पलटवलं, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा, शेवटच्या टाक्यात 2 करा. 1, 2, 3, 4 आणि यात 2 करा शेवटच्या टाक्यात. 5 आणि त्याच टाक्यात 6. एक चेन करून पलटवायचं, पुन्हा आता पहिल्या टाक्यात 2 करायचे. 1 आणि 2. परत पुढच्या प्रत्येक टाक्यात एक एक, म्हणजे 7 होतील आता इथे. 3, 4, 5, 6 आणि 7 सिंगल क्रोशे झाले. इकडे परत याल तर 7 हे करायचे आणि त्या 7व्या टाक्यात 2 करायचे, म्हणजे 8 होतील. पलटवून पुन्हा पहिल्या टाक्यात 2, असं 13 होईस्तोवर करा. 7 झालेत आपले सिंगल क्रोशे. आता याच टाक्यात आणखीन एक करायचा, म्हणजे 8 झाले. एक चेन केली, पलटवलं, या पहिल्या टाक्यात पुन्हा 2 करायचे, शेवटी पण 2 आणि पहिले सुरुवातीला पण 2, म्हणजे आता 9 होतील इथे. असे 13 सिंगल क्रोशे होईपर्यंत करा. 12 सिंगल क्रोशे होईपर्यंत, कारण आपण इथे पहिला जो पंख केला त्यात 13 चेन केल्या, सिंगल क्रोशे 12 झाले होते. 10 सिंगल क्रोशे झाले माझे. एक चेन केली, पलटवलं, या पहिल्या टाक्यात पुन्हा मी 2 करणार, शेवटच्याही टाक्यात 2, पहिल्याही टाक्यात 2, म्हणजे हे आता 11 होतील. आणि यानंतर फक्त एक ओळ करायची, म्हणजे 12 सिंगल क्रोशे होतील आपले. तर हा पूर्ण करते मी रो, आणि पुढच्या ह्याच्यात 12 सिंगल क्रोशे करू आपण. 11 सिंगल क्रोशे झाले आपले. या बाजूला वाढवायचेच नाही आहेत, त्यामुळे एक चेन केली, पलटवलं, या 11 टाक्यात एक एक आणि शेवटच्या टाक्यात 2, असे केले की 12 होतील आपले. म्हणजे दोन्ही पंख मग सारखे होतील आणि मग ते पंख आपल्याला फक्त शिवायचे. त्याही पंखात आपण 13 चेननी सुरुवात केली होती आणि एक एक कमी करत आलो होतो. या पंखात 5 चेननी म्हणजे 5 सिंगल क्रोशेनी सुरुवात केली आणि एक एक वाढवत गेलो 12 होईस्तोवर. हे 12 झाले, 11 झाले पहिल्या प्रत्येक टाक्यात एक एक. आता शेवटच्या टाक्यात पुन्हा एक करते मी, म्हणजे 12 झाले. तर आता हाही पंख आपला पूर्ण झाला. या पंखा एवढाच तुम्ही ठेवून बघू शकता एकमेकावर, आणि लहान वाटला तर एखादी ओळ करूही शकता. बरोबर झाल्या सारखी अगदी. आता इथे गाठ मारा आणि हे दोन्ही पंख असे शिवून घ्या.
शिवायचे कसे मी तुम्हाला सांगितलंय, पहा ही सरळ बाजू आहे, इकडे शिवायचा, तर थोडं इथे अशा चुण्या येतील असं करायचं आणि हा पंख इथे बरोबर शिवून घ्यायचा. आणि तसंच दुसरा पंखही इकडे अशा थोड्याशा सरळ बाजू जी आहे त्याला 2-3 चुण्या आल्यासारखं करून इथे असं याला शिवून घ्यायचं. दोन्ही पंख शिवते मी आणि डोळा लावते आणि मग तुम्हाला दाखवते. आपण हा पंखाचा दोरा जो हाईड करतो तोच असा करायचा हाईड की जेणेकरून आपल्याला थोडंसं इथे चुण्या पडल्यासारख्या होतील. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना, लावताना थोड्या चुण्या पाडून घ्या म्हणून. तर या दोऱ्यातच आपण पाडायच्या, म्हणजे जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतं फिनिशिंग. तर असा दोराही हाईड होतो आणि हे थोडंसं असं जवळ ओढलं तर छान याला चुण्या पडतात. आता हा फक्त पंख आपल्याला असा इथे लावायचा आहे. तर हा दोरा आता मी काढून घेते आणि किंवा याही दोऱ्यानं लावल्यात चालेल, आहे भरपूर हा. तर हा पंख असा साधारण आपल्या अंदाजाने इथे बरोबर लावून घ्यायचा. आणि हा दोरा हाईड करून घ्या. थोडा हाही दुसरा दोरा आहे, त्यांनी 1-2 टाके आणखीन घातले तरी चालेल. असाच आपण दुसरा पंख केलाय, त्याचंही आपण थोडंसं इथे चुण्या घातल्यासारख्या करू आणि नंतर या बाजूनी असा हाही सुद्धा पंख आपण लावून घेऊ. आणि मग हे मणी आहेत, हे आयदर डोळे म्हणून हे मणी लावा. हे मणी एक तर डोळे म्हणून लावता येतील किंवा असे डोळे सुद्धा मिळतात, तर ते जरी लावले तरी चालेल. तर यापैकी काही सुद्धा एक करा, डोळे लावून घ्या आणि पंखही शिवून घ्या आणि मग मी तुम्हाला दाखवते कसं दिसतंय. बघा आपला पूर्ण झालेलं आहे हे छान. मी याला पंखही जोडलेले आहेत दोन्ही पण. आणि डोळ्यासाठी म्हणून मी तुम्हाला मणी दाखवले होते हे, पण ते जरा लहान पडत होते त्या बदकाच्या मानाने, म्हणून या अशा चिकटवण्याच्या अर्ध गोल आहेत, हे मण्यासारखेच आहेत, टिकल्यासारखं म्हणता येईल आपल्याला. तर त्या जोडल्या आहेत मी याला डोळा म्हणून. तर असं सुंदर आपला बदक पहा किती सुंदर झाला. त्याची चोच पहा, अतिशय सुंदर असा हा गोड दिसतोय बदक. आता याची पिल्लही तितकीच गोड असायला हवी. चला आपण आता याचं पिल्लू कसं करायचं ते बघू. तर ते बदकाचं पिल्लू म्हणजे डकलिंग करण्यासाठी आपण हाच रंग घेणार आहे परत. आणि मॅजिक लूपमध्ये आपल्याला 8 सिंगल क्रोशे करायचे आहेत. तर मॅजिक लूप केला आपण, एक बोटांवर दोऱ्याचा वेढा घेऊन एक टाका काढला, एक चेन केली आणि आता यात 8 सिंगल क्रोशे करा. 1 2, थोडं तसंच टाईपची सुरुवात असल्यामुळे मी भरभर सांगते जरा. 8 सिंगल क्रोशे झाल्यावर दोरा ओढून हा लूप बंद करा, मॅजिक लूप, आणि घट्ट बंद केल्यावर पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने आपण याला जोडून घेऊ. नंतर दुसरा राऊंड म्हणजे प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करणार आहे आपण, जेणेकरून दुसरा राऊंड झाल्यावर आपले टाके होणार 16. हे स्लिप स्टिचने जोडलं. परत एक चेन करा आणि प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. पहिल्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, पुन्हा पुढच्या टाक्यात 1 आणि त्याच टाक्यात दुसरा. तर असा हा राऊंड पूर्ण करा. 16 टाके होतील आपले. 16 सिंगल क्रोशे झाले आपले करून. परत पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडला आपण. दुसरा राऊंड झाला आपला. तिसऱ्या राऊंड मध्ये पुन्हा एक चेन करा. पहिल्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2. असा पूर्ण राऊंड करायचा आहे, म्हणजे आपले टाके होतील 24. हा 1 आणि त्याच टाक्यात पुन्हा सुई घातली, हा दुसरा. परत पुढच्या टाक्यात 1 आणि त्याच्या पुढच्या टाक्यात 2. असा पूर्ण राऊंड करून घ्या. तिसराही राऊंड झाला आपला आणि पहिल्या टाक्याशी आपण स्लिप स्टिचने जोडतोय. आता हे टाके झाले आपले 24. आता चौथा राऊंड कसा करायचा आपल्याला, तर प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे, म्हणजे 24च्या 24च राहतील. एक चेन करा आधी आणि आता प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे. 1 2 असा राऊंड करून घ्या. प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशेचे 2 राऊंड करून घ्या, म्हणजे 4 आणि 5 हे राऊंड आपण तसेच 24च्या 24 टाके ठेवणार आहे. प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे करा. राऊंड 4 अँड राऊंड 5 सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच.
2 राऊंड झाले आहेत आपले सिंगल क्रोशे एक प्रत्येक टाक्यात करून. आता पुढचा राऊंड जो आहे आपला म्हणजे 6वा राऊंड, हा कसा करायचा आहे बघा. पहिल्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे करू. एक चेन केली आहे मी आधी. पहिल्या आणि शेवटच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे आणि बाकी प्रत्येक टाक्यात मधल्या 22 टाक्यात एक एक 2 सिंगल क्रोशे केले मी एकाच टाक्यात. आता पुढच्या प्रत्येक टाक्यात एक एक आणि शेवटच्या टाक्यात परत 2, म्हणजे 2 टाके वाढतील आणि आपले 24चे टाके किती होतील आता 26. तर असं प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा आणि हा शेवटचा टाका आला की मी दाखवते तिथे 2 करायचे. 6वा राऊंड कसा केला आपण. पहिल्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे केले, मग मधल्या 22 टाक्यात एक एक आणि आता हा शेवटचा टाका आलाय इथे पुन्हा 2 सिंगल क्रोशे. तर या 6व्या राऊंड नंतर आपले टाके झाले 26 आणि आता स्लिप स्टिचनी याला बंद करतोय पहिल्या टाक्याशी. आता पुढचा जो राऊंड आहे 7वा, त्यात आपल्याला परत 2 टाके कमी करायचे म्हणजे 24चे 24च होतील. तर त्यासाठी आपण काय करणार, 10 टाक्यात पहिले तर एक एक सिंगल क्रोशे करा. एक चेन केली मी पहिली सिंगल क्रोशेच्या हाईटसाठी. आता 10 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. 2 3. पॅटर्न अगदी तेच आहे, मोठ्या बदकाचं जे आहे साधारण तसंच पॅटर्न आहे. हे छोटं आहे फक्त सगळ्याचं. तिथे 4 टाके वाढवले होते, इथे 2च टाके वाढवले. 4 कमी केले होते तर इथे 2च कमी केले. अशा प्रकारचा फरक आहे. तर 10 करायचे आहेत आपल्याला हे सिंगल क्रोशे. 1 2 3 आणि 3 6 7 8 झाले. 9 आणि 10 आणि मग 2चा 1. 2चा 1 नेहमीप्रमाणेच की फक्त फ्रंट लूप घ्यायचं या टाक्याचं. हे बा, एक टाका काढायचा, परत पुढच्या टाक्याचं फ्रंट लूप घेतलं, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि या 3चा 1 केला. हा झाला 2SC टॉक. तर एक 2SC टॉक केल्यावर 2 टाक्यात सिंगल क्रोशे करायचे नेहमीप्रमाणे सुई घालून, फ्रंट लूप मध्ये नाही. 2 याच्यात एक एक सिंगल क्रोशे केले. आता परत एक 2SC टॉक म्हणजे एक टाका आणखीन कमी करायचा. पहा, फ्रंट लूप मध्ये घातलं, फक्त एक टाका काढला, पुढच्या टाक्याच्या फ्रंट लूप मध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन एक टाका काढला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढला. हा झाला 2SC टॉक. मध्ये 2 सिंगल क्रोशे केले, पुन्हा एक 2SC टॉक केला आणि आता हे 10 टाके उरले बरोबर. तर या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे म्हणजे आपले या ओळीनंतर टाके परत 24च्या 24 होतील. 26 झाले होते मागच्या ओळीत, मागच्या राऊंडला, तर आता परत 26 होतील. तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. 7 राऊंड झाले आपले, 24 टाके आहेत आता परत. आणि पुन्हा 2 राऊंड आपण असे करणार आहे की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. तर हे 2 राऊंड करून घ्या. एक चेन करायची आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. पुन्हा 24च्या 24च राहतील. सिंगल क्रोशे 1 in each stitch. 2 rounds 7 and 8. 8 and 9. तर आपलं हे पूर्ण झालेलं आहे राऊंड करून 9च्या 9. आणि आता हे 1 फूट दोरा ठेवून आपण गाठ मारली इथे. आता यात टॅपेस्ट्री नीडल ओवून घ्या दोऱ्यात आणि साधारण इथपर्यंत म्हणजे शेवटचे 5-6 टाके उरेपर्यंत, इकडचे 5 इकडचे 5 आणि इथपर्यंत हे दोन्ही बाजू शिवून घ्या, जसं आपण मोठ्या बदकात शिवलं तसंच. आता आपण छोट्या बदकाचं डोकं करू याच लोकरीनी परत. तर मॅजिक लूप मध्ये आपल्याला 7 सिंगल क्रोशे करायचे आहेत. मॅजिक लूप केलं आणि 7 सिंगल क्रोशे करायचे आहेत. 1 एक चेन केली आधी. 2 3 4 5 6 आणि 7. बंद करा, क्लोज स्लिप स्टिचनी बंद करा आणि परत प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करून दुसरा राऊंड करा. त्यात आपले टाके होतील 14. हा पहिला राऊंड झाला. दुसऱ्या राऊंड मध्ये आपण प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करू, 14 होतील. आणि त्यानंतर आपण 2 राऊंड पूर्ण 14 टाके तसेच्या तसे सिंगल क्रोशे 1 in each स्टिच. म्हणजे आता राऊंड 2 काय, तर प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. एक चेन करायची प्रत्येक राऊंडच्या आधी. 2 सिंगल क्रोशे पहिल्या टाक्यात. असं प्रत्येकात 2-2 करा, 14 टाके होतील. आणि पुढचे 2 राऊंड प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. असा राऊंड तिसरा आणि चौथा करा. 14 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. हे आपले 2 ओळी करून झाल्या आहेत अशा.
आता पुढच्या वेळीत आपल्याला टाके कमी करायचे आहे आणि काय करणार आहे आपण, तर एका टाक्यात एक सिंगल क्रोशे, पुढच्या दोनाचा एक. तर परत पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे करू, आणि दोनाचा एक नेहमीप्रमाणे फक्त फ्रंट लूप मध्ये घालून, फ्रंट लूप मध्ये घातलं, दुसऱ्याही टाक्याच्या फ्रंट लूप मध्ये घालायचं आणि एक टाका काढायचा, आणि हे 3 टाके झाले की दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढायचा. परत एक सिंगल क्रोशे साधा आणि मग दोनाचा एक, असं 4 वेळा करा. एक सिंगल क्रोशे दोनाचा एक सिंगल क्रोशे दोनाचा एक, असं 4 वेळा केल्यावर 12 टाके झाले करून. आता 2च उरले आहेत तर त्या दोन्ही याच्यात एक सिंगल क्रोशे करून टाकू, म्हणजे 14 टाके पूर्ण झाले. आणि मग स्लिप स्टिचनी त्याला बंद करू. हा राऊंड पूर्ण झाला आपला. पहिल्या टाक्याशी मी स्लिप स्टिचनी याला जोडत आहे. आता पुढचा राऊंड आपल्याला काय करायचं आहे, नाही आता पुढचा राऊंड नाही, आपल्याला डायरेक्ट यात फायबर भरायचा आहे आणि हे शिवायचं आहे. एक राऊंड करू आपण प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशेचा, किंवा आपण जे जोडलेलं आहे हे आपलं जोडून झालेलं आहे. तर याच्यात फायबर भरा आणि हे डोकं जे हेड जे आहे ते असं इथे चिकटवून द्या. तर आपण हे पूर्ण करू. एक राऊंड हवं तर मी असं करू शकते की प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशेचा. छोटासा पक्षी बदक असल्यामुळे असंच छान दिसतंय. आता काही मोठं नाही करू आपण याचं डोकं, एवढंच राहू दे. शेवटचा राऊंड काही केला नाही मी. आणि आपण याला हे शिवून घेणार आहे इथे. आता फक्त पंख कसा करायचा पहा, बाकी मग नेहमी पंख जोडले याला, किंवा डोळे लावायचे आणि चोच कशी करायची तेवढं दाखवते मी तुम्हाला. 2 पंख आपल्याला वेगवेगळे करायचे, डावीकडचा आणि उजवीकडचा. तर सुरुवात दोघांची सारखीच आहे की मॅजिक लूप मध्ये 5 सिंगल क्रोशे करायचे. तर एक चेन केली मी, 5 सिंगल क्रोशे, 2 3 4 आणि 5 सिंगल क्रोशे करून हे बंद करा. पहिल्याशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या आणि राऊंड पूर्ण करा. पहिल्या सिंगल क्रोशे सोबत आपण स्लिप स्टिचनी याला जोडून घेऊ. 5 सिंगल क्रोशेचा राऊंड पूर्ण झाला आपला. आता पहिले आपण लेफ्ट म्हणजे डावीकडचा पंख करणार आहे. तर एक चेन करा, पहिल्या टाक्यामध्ये 2 सिंगल क्रोशे करा, 1 आणि 2. छोटासाच पंख आहे, हे बदकाचं पिल्लूच आहे, कारण पुढच्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे करू, पहिल्यात 2, दुसऱ्यात 1. आणि आता तिसऱ्या टाक्यात बरंच काही करायचं आहे. आधी 1 सिंगल क्रोशे, 1 हाफ डबल क्रोशे करा, 1 सिंगल क्रोशे आणि त्याच टाक्यात 1 हाफ डबल क्रोशे. नंतर एक चेन करू आपण, आणि जसं एक चेनचा पिको करतो तसं याला इथे हाफ डबल क्रोशेच्या टाक्यात वरती सिंगल क्रोशेने जोडून घेऊ, म्हणजे त्याला असं टोक येईल छान. आणि परत 1 सिंगल क्रोशे त्याच टाक्यात. तर हे सगळं आपण एका टाक्यात केलंय. आणि मग दुसऱ्या बाजूचे जे 2 टाके आहेत त्यात परत 1 सिंगल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे, जसं तिकडे केलं होतं. पहिल्या टाक्यात 2, मग दुसऱ्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे, तसंच इकडे शेवटी 1 सिंगल क्रोशे झाला. आता या शेवटच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे आणि मग स्लिप स्टिचनी त्याला जोडून देऊ आपण. 1 आणि त्याच टाक्यात हा दुसरा, आणि मग पहिला जो सिंगल क्रोशे केला होता त्याच्याशी स्लिप स्टिचनी आपण याला जोडून देतो. म्हणजे हा छोटासा त्याचा पंख तयार झाला. परत याला दोरा कापून घ्या आणि मग दुसरा पंख कसा करायचा सांगते. दोरा ठेवला आपण थोडासा याला, कारण हा पंख शिवायच्या कामात येईल. तर हा आपला एक पंख झाला असा. आता दुसऱ्या पंखासाठी पुन्हा 5 चेनची रिंग करा मॅजिक लूप मध्ये. मॅजिक लूप मध्ये 5 चेन केल्या, 5 सिंगल क्रोशे. 1 चेन, 1 2 3 4 आणि 5 सिंगल क्रोशे केले की हे बंद करून घ्या आणि स्लिप स्टिचनी पहिल्या सिंगल क्रोशेशी जोडून घ्या. आता दुसरा राऊंड कसा करायचा, हा राईट साइडचा विंग म्हणजे पंख आहे. तर 1 चेन केली, पहिल्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, 1 आणि 2. सुरुवात तशीच आहे. मग 1 सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात,
फक्त मधलं वेगळं करायचं आहे. आता हा मधल्या एका टाक्यात बरंच काय काय केलं होतं ते पहा. काय करायचं ते एक सिंगल क्रोशे एक चेन, एक सिंगल क्रोशे एक चेन, या सिंगल क्रोशे सोबतच त्याला जोडायचं आपण. नंतर एक हाफ डबल क्रोशे त्याच टाक्यात आणि त्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे. इतकं सगळं आपण एकाच टाक्यात केलं. मग पुढच्या एका टाक्यात सिंगल क्रोशे एक आणि शेवटच्या टाक्यात सिंगल क्रोशे दोन. या टाक्यात सिंगल क्रोशे दोन, एक आणि दोन. आणि इथे पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने आपण याला जोडून घेऊ. म्हणजे हा दुसरा पंख आपला तयार झाला. आता हे दोन्ही पंख आपण त्याला लावणार आहे. याच्यात आपल्याला पंख लावून घ्या आणि ते डोकं शिवून घ्या फायबर घालून, जसं मोठ्या बदकाचं शिवलं होतं तसं. नंतर चोच कशी करायची हे मी तुम्हाला सांगते. आपण हे सगळं शिवून घेतलं. याला हे पंख सुद्धा आणि याचे डोकं सुद्धा, कारण की आपण मोठ्या बदकाचं दाखवलंय मी तुम्हाला कसं शिवायचं, त्यामुळे याचं काही दाखवलं नाही, तसंच शिवायचं आहे. आता याची चोच करण्यासाठी वरून बघायचं असं आणि इथले 3 टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करायची सेंटर पाहून बरोबर. तर याचा असं सेंटर पाहून 1 2 आणि 3 टाक्यांमध्ये आपण गुलाबी रंगाने स्लिप स्टिच करून घेऊ. आता आपण या बदकाच्या पिल्लाची चोच करू. पुन्हा हाच रंग वापरणार आहे आपण चोचीसाठी. स्लिप नॉट केली मी. असं वरून बघायचं आणि मध्यभागी असे 3 टाके 1 2 3 आपल्याला स्लिप स्टिच करायचे. तर पहिल्या एक जोडून घेऊ ही स्लिप नॉट केलेली. दोरा ओढून घट्ट करा आणि पुढच्या टाक्यापासून 3 टाक्यात बघा अशी टाक्यात सुई घातली, एक स्लिप स्टिच केली. पुन्हा पुढच्या टाक्यात याच ओळीतला टाका घ्यायचा, हा असा दिसतंय. आणि पुन्हा इथे दुसरी स्लिप स्टिच, आणखीन एक त्याच ओळीतला पुढच्या टाक्यात सुई घातली अशी, आणि ही तिसरी स्लिप स्टिच. 3 स्लिप स्टिच केल्या की एक चेन करायची. आणि आता पहिल्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशे, दुसऱ्यात हाफ डबल क्रोशे आणि तिसऱ्यात परत सिंगल क्रोशे, असे 3 टाके करायचे फक्त. एक सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे आणि शेवटच्या टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे. आता इथे बाइंड ऑफ करू. दोरा कापून घ्या आणि हे दोन्ही दोरे हाईड करून घेऊ आपण. दोरा कापला मी आणि या दोन्ही दोऱ्यांची इथे गाठ मारून घ्या. पहिला सुरुवातीचा आणि हा, म्हणजे या चोचीचा छान आकार येईल. गाठ मारून झाली की टॅपेस्ट्री नीडल मध्ये हे दोरे घालून आतमध्ये फक्त आपल्याला हाईड करायचे. ते अशा पद्धतीने टॅपेस्ट्री नीडल मधून काढून दोरा हाईड केला आपण. हा तसाच हाही हाईड करू. हाईड करता करता थोडासा याचा आकार बिनसला असेल तर तो ऍडजस्ट करू शकतो आपण. बघा याची चोच आपली पूर्ण झाली. आता याला फक्त डोळे लावायचे आहेत. तर डोळ्यासाठी जे आपल्याजवळ मणी आहेत ना ते जरा मोठे वाटतात आहे या पिल्लाच्या मनाने, म्हणून आपण काय केलं, बारीक मणी नाही मारलं. तर ह्या टिकल्या आहेत काळ्या, तर या 2 टिकल्या फक्त काढून डोळ्यांच्या जागी लावून घेणार आहे आपण. स्टिक करायचे आहे, बाकी काही नाही. नुसते असे चिकटणार नाही वाटलं तर थोडंसं फेविकॉलने चिकटवा आणि या चोचीला दोन्हीकडे सिमेट्रिकल असं आपण चिकटू. आणि केवढं गोड दिसतंय बघा. अतिशय सुरेख असं हे बदकाचं पिल्लू आहे. इथे बघा काळ्या बॅकग्राऊंडवर फारच सुंदर दिसत आहे. आणि मला वाटतं असे 2 करू आपण. आणि ती मोठं केलेलं बदक, तर हे बदक सुद्धा आपलं पूर्ण झालंय. त्याला जसं मी तुम्हाला दाखवलं, तर हे बदक आणि त्याची 2 पिल्लं असं सुंदरचं आपलं एक मदर्स डे स्पेशल तयार होईल शोपीस. तर बघा मित्रांनो आपले किती सुंदर दिसतात. हा पॉन्ड तुम्हाला आठवत असेल, आपण जेव्हा एक छोटंसं पॉन्ड केला होता केव्हा बरं, आपण व्हॅलेंटाईन डेच्या वेळेस जे शोपीस केलं होतं त्यात आपण हा पॉन्ड केलेला आहे. आणि त्यावर मी ही बदकाची पिल्लं आणि बदक ठेवलं आहे. तर किती गोड दिसतंय बघा हा शोपीस. अतिशय सुंदर असा हा शोपीस झालाय. आणि छोटी बदकं तशीच राहतात आहे. मोठं जरा जड असल्यामुळे ते थोडं राहत नाही जागेवर. तर आपल्याला अशा पिना ज्या मिळतात त्याने मी एक पिन त्याची टाचलेली आहे बॅक साईडला.
तर असं सुंदर शोपीस करायला नक्कीच तुम्हाला आवडेल आणि खूप आवडलं असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. आणि हो, चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. कॉमेंट लिहायला मात्र विसरू नका बरं. आपल्या मित्रमैत्रिणींनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.